तर इकडे बघू शकता रवा लाडूसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. थोडासा रवा सांडलेला होता तर पूर्ण किचन स्वच्छ करून घेतली आणि आज चकली पण बनणार. 2 रेसिपी बनत आहेत दीपक दिनेशला पॅक करून देण्यासाठी. तर चकलीसाठी इकडे मी पीठ मळून ठेवत आहे. तर तीळ, ओवा, जिरं हे सगळं मी डब्यात काढून घेतलेलं आहे. म्हणजे सगळा किराणा भरला, म्हणजे सगळे डबे भरलेले आहेत. आणि इकडे पिठं घेतले, मसाले टाकले, 2 वाटी तीळ टाकलेले आहेत. सगळे मसाले छान मिक्स करून घेतले. नंतर 2 चमचे तेल छान कडकडीत गरम करून टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेतलं. आणि इकडे जे रवा लाडूचं मिश्रण आहे ते पण रेडी झालेलं आहे, म्हणजे लाडू बनवण्यायोग्य झालेलं आहे. तर आता लाडू बनवून घेऊ. तर दिनेश आणि मी इकडे लाडू बनवलेले आहेत. बघू शकता एकदम परफेक्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत. आता नंबर आहे चकलीचा, तर पटकन चकली बनवून घेऊ. चकलीचा डबा वरती ठेवलेला होता तर दिनेशने काढून दिलेला आहे आणि याला थोडंसं पाणी लावून घेतलं, म्हणजे चकलीचं पीठ ना ठेवून थोडंसं थिक्क झालेलं होतं, म्हणून थोडंसं सैल करून घेतलं आणि इकडे डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे बेटर. आता चकली पाडून घेऊया. तर अगोदर तर जमलं नाही, मला वाटलं आणखीन थोडंसं पाण्याची गरज आहे. परत मी थोडंसं पाणी लावलं आणि मळून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसं पाणी टाकून मी मळून घेतलं आणि एकदम परफेक्ट चकली बनलेली आहे. तर बघू शकता इकडे रवा लाडू आणि चकली एकदम मस्त आणि टेस्टी बनून तयार झालेली. तर या खायला.